बीडमध्ये मोठे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृत्यांमुळे चांगलेच अडचणीत येताना पाहायला मिळतात। एकीकडे धनंजय मुंडे, दुसरीकडे धस क्षीरसागरानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयांचा कारनामा समोर आलाय। सुशील सोळंकेने मारहाण केल्याचे 2 व्हिडिओ समोर आल्याचं दिसतंय। पहिल्या व्हिडिओमध्ये सोळंकेचा हा कार्यकर्ता मल्टी सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण करताना दिसतोय। दुसऱ्या व्हिडिओत तो माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करून दमदाटी करताना दिसतोय। त्याबरोबरच त्याने आमदार प्रकाश सोळंकेंना फोन देखील केलाय। मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असूनही सुशील सोळंके मोकाट आहे। त्यामुळे बीडमध्ये गुंडाराज सुरू असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळतंय। बीडचा बिहार होतोय हे स्पष्ट होतंय। त्यामुळे बीडमध्ये मंत्रीच हे लक्ष होत आहेत, टार्गेटवर आले। मुंडे असतील, धस असतील, क्षीरसागर असतील आणि आता सोळंके। त्यामुळे याच नेत्यांनी या गुंडांना अभय दिलाय का आणि या गुंडांकरवी बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल उपस्थित होतो। बीडमधूनच पुढची बातमी आहे, कारण बीडमधून आकाच्या आकाची बातमी आहे। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत। मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात खंडणीची बैठक झाल्याचा आबादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाबात उघड झालंय। वाल्मिक कराडनं खंडणीसाठी आबादा कंपनीला 6 वेळा धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी जबाबात सांगितलंय आणि या बैठका धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात झाल्याचं स्पष्ट होतंय। कराडनं आबादा कंपनीकडे 6 वेळा खंडणी मागितली आहे। प्रकल्प अधिकाऱ्याचा जबाब एक्सक्लुसिव्ह साम टीव्हीवर आहे। धनंजय मुंडेंच्या अडचणी त्यामुळे आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। मुंडेंनी राजीनामा दिला म्हणजे ते सुटले असं होत नाही। मुंडेंच्या अडचणी अद्यापही कायम आहे। धमकी पहिली 28/8/2024 परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करण्याची कराडकडून धमकी मिळाली। धमकी 2 11/9/2024 बीडमधल्या कामाची माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या। कराडने या सगळ्या धमक्या दिल्या। तिसरी धमकी आली ती 8/10/2024 परळीत कराड, विष्णू साठे आणि अधिकाऱ्याची जगमित्र कार्यालयात भेट झाली। त्याच तिसऱ्या धमकीत प्लांट सुरू ठेवायचा असल्यास 2 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली। 26/11/2024 म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात चौथी धमकी दिली। कराडने सांगितलेले 2 कोटी द्या अन्यथा जिल्ह्यात काम करून न देण्याची सुदर्शन घुलेची धमकी। काम चालू कराल तर याद राखा कराडची पुन्हा धमकी 29 नोव्हेंबरला। 5व्या धमकीत सुदर्शन घुले दुपारी 1 वाजता मस्साजोग मधील कंपनी ऑफिसमध्ये आला होता। 5व्या धमकीतच वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा आणि त्यांची भेट घ्या अशी धमकी देण्यात आली। 6 डिसेंबर सुदर्शन घुलेची कंपनीत येऊन सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण आणि 6 डिसेंबरला कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींच्या खंडणीची पुन्हा मागणी करण्यात आली। 6व्या धमकीतच संतोष देशमुखांचा हस्तक्षेप झाला आणि कंपनी बंद करू नका म्हणून त्यांनी सांगितलं। पुढे 6 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची कराड गँगनं धमकी दिली। त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली। आबादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती अगदी मे पासून मागण्यात आली होती आणि 28 मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं आणि सारखी मागितली जात होती। त्याच्यापैकी एकदा जगमित्र शुगर मिल्स मध्ये केली होती, एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून, कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय आणि तुला ते पैसे देण्याची गरज आहे। म्हणजे याच्या मागे धनंजय मुंडे होते की नाही आता स्पष्ट झाले। पुढच्या बातमीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर एकत्रित 307चा गुन्हा दाखल असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। अंजली दमानिया दाखल गुन्ह्यांची कागदपत्र समोर आणतात। धारूर पोलीस स्टेशनमध्येही दोघांवर कलम 353 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या दोन्ही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी दावा केलाय आणि त्या दाव्यानुसार दोघांवरही पोलीस स्थानकात गुन्हे दाखल असल्याचं त्या म्हणतात आणि त्यामुळेच मुंडेंच्या अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे। 353 आणि 307 कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचं
अंजली दमानिया म्हणतात 307चा यांच्यावर गुन्हा झाला, पण आपल्या महान पोलिसांनी काय चौकशी केली माहित नाही. आत्ताच्या कटकेला ही केस डिस्पोज दाखवते, त्यांना ॲक्विटेड दाखवलं जात आहे. याची पूर्ण माहिती मी घेणार आहे आणि ही केस पुन्हा रिओपन करा. एवढंच नाही, कराड विरुद्ध आतापर्यंत कायद्याप्रमाणे त्यांच्या 14 दिसत आहेत, माझ्याकडे 16 आहेत आणि 16च्या 16 मध्ये 2-3 सोडून बाकी सगळ्या डिस्पोज ज्या केल्यात त्या सगळ्या केसेस रिओपन करा आणि ते या न्यायालयीन समिती पुढे आल्या पाहिजेत, अशी माझी थेट मागणी आहे. पुढची बातमी. सुरेश धस यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांना अजय मुंडेंनी उत्तर दिले. सुरेश धस हे सनसनाटी पसरवण्यासाठी आरोप करतात, मात्र मुंडे कुटुंबात कोणतेही कलह नाहीत असं उत्तर अजय मुंडेंनी दिले. धनंजय मुंडे हे कराडच्या आहारी गेले, त्यामुळे मुंडेंची आई 1.5 वर्षापासून नाथळाला राहायला गेल्या आहेत असा दावा धसांनी केला होता. त्यावरूनच आता अजय मुंडेंनी उत्तर देत धसांवर पलटवार केला. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या काकू यांच्याबद्दल जे सुरेश धस यांनी सांगितलं की त्या परळीचा घर सोडून गावाकडच्या आमच्या नाथऱ्याच्या घरी राहायला गेलेले आहेत आणि त्यानंतर त्या परळीला आल्या नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी ह्याच्यातून एक आरोप केला. आणि दुसरा आरोप केला की त्यांचे चुलत भाऊ मी असेल किंवा आमचे दुसरे भाऊ असतील हे धनंजय मुंडे साहेबांवर नाराज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत. खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही. पुढच्या बातमीकडे वळूयात. महत्त्वाची बातमी आहे. खोक्या उर्फ सतीश भोसलेनं अटकपूर्व जामिनासाठी पळापळ सुरू केली आहे. त्यानं बीड कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. दरम्यान राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय. मारहाण प्रकरणी सतीश भोसले 4 नंबरचा आरोपी आहे असंही त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे. या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही, त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी FIR वरून निष्पन्न होत आहे. नाही, जर सतीश भोसले जर घटनास्थळावर असते, त्यांचा जर प्रमुख रोल असता तर 1 नंबरचा आरोपी सतीश भोसले झाला असता. सतीश भोसलेला 4 नंबरचा आरोपी केला. याचा अर्थ काय आहे की बाकी जे आरोपी 1 ते 4 जे 3 आहेत ते घटनास्थळावर असतील, त्यांचा काही वाद झाला असेल आणि त्यानंतर मग सतीश भोसले यांना मदत करीन म्हणून सतीश भोसलेचं मी नाव आरोपामध्ये घेतलेलं आहे. हा जो FIR दाखल केला आहे याला 16 दिवसाचा विलंब आहे, हे लक्षात घ्या. याचा दुसरा अर्थ असा होतो की नंतर जो FIR दाखल झाला आहे हा राजकीय दबावापोटी दाखल झाला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले प्रकरणी बीडचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवारांची आता भेट घेणार आहे. ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणी संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात येतोय. शिरूरमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चानंतर ढाकणे पिता पुत्रावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही माहिती अजित पवारांना देण्यात आली आहे. शिष्टमंडळानं खोक्याची कुंडलीच उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर मांडल्याचं कळतंय. उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या आज खोक्याला अटक करण्याचा शिष्टमंडळाने शब्द दिलाय. त्यामुळे आज खोक्याला अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धार्मिक स्थळावरच्या भोंग्यांबाबत फडणवीसांनीही महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं इथं पाहायला मिळतंय. सरसकट भोंग्यांची परवानगी कुणालाही देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. भोंग्यांच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी ही PIची असेल असंही फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं इथं पाहायला मिळतंय. भोंग्यांबाबत फडणवीसांनी हा निर्णय घेतलाय. सरसकट कोणालाही परवानगी दिली जाणार नाही आणि या भोंग्यांची तपासणी करण्याची जबाबदारी ही PIची असणार आहे. हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये. अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत. याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित PIची असेल. PIनी प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही. बातमी साम टीव्हीच्या शिक्कामोर्तब झाल्याची. साम टीव्हीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालंच, कारण शिंदे सरकारच्या आनंदाचा शिधा शिवभोजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची तीर्थाटन योजना ही आता कागदावरच राहण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय. साम टीव्हीने याच संदर्भात आधीच वृत्त दिलं होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय. विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधलाय.
योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती. त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे. दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार ओढीवर चाललेलं सरकार आहे. ओढी म्हणजे ओव्हरड्राफ्टवर. इकडे महायुतीमध्ये सारं काही अलबेल चाललंय असं दिसत नाही, कारण अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये शिंदे सेनेसाठी हात आखडताच घेतलाय. एवढंच नव्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याच्या निधीलाच अजितदादांनी तब्बल 10,000 कोटींची कात्री लावली आहे. शिंदे गट निधी वाटपात तिसऱ्या स्थानी आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी देण्यात आलाय. याउलट शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना तुलनेनं कमी निधी देण्यात आल्याचं दिसतंय. कोणाला किती निधी देण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूयात. बजेटमध्ये भाजपच्या मंत्र्यांना 1,00,000 कोटींचा निधी मिळालाय. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना 87,000 कोटी. अर्थ खातं असल्यानं राष्ट्रवादीला भाजप शिंदे सेनेपेक्षा अधिक निधी मिळालाय. एकनाथ शिंदेंकडील नगरविकासचा 10,000 कोटींचा निधी आहे. गृह खातं टॉपवर फडणवीसांकडील गृह विभागाला सर्वाधिक 44,406 कोटींचा निधी मिळाला. महायुतीत निधीवरून पुन्हा धुसफूस झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपसाठी हा सैल ठेवण्यात आलाय, तर शिंदे सेनेसाठी मात्र हात आखडता ठेवण्यात आलाय. शिंदे सेनेला निधी देण्यात आलेला नाही. जास्त करून निधी हा भाजपला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेमध्ये खुर्चीचा किस्सा रंगताना पाहायला मिळालाय. अजय चौधरी विरोधी पक्षनेते झाले का असा सवाल देसाईंनी उपस्थित केला. दादाही एकनाथ शिंदेंच्या जागेवर बसलेत असं पटोलेंनी यावेळी म्हटलंय. आमच्यात अशी अदलाबदल होत राहते असं यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी बाजू सावरली. विधानसभेमध्ये मात्र खुर्चीचा किस्सा रंगल्याचं पाहायला मिळालंय. सभागृहाला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये, कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत. आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत. अध्यक्ष महाराज, अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले. त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी. कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदलाबदल करत असतो म्हणून. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. अतिशय महत्त्वाची बातमी. धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार असल्याचा खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय. पक्षबदलासाठी रवींद्र धंगेकरांची कोंडी झाली आहे असंही राऊत म्हणाले. धंगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार, टांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली. सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा. त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत. या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले. संजय राऊत, पहिलं आत्मपरीक्षण करा. तुमचे पक्षप्रमुख कधी कोणाला भेटतात का? कधी त्यांना डायरेक्ट मातोश्रीला कोणाला जाता येतं का? तुमच्यासारख्या चमच्यांची गरज आणि पेनची गरज त्यांना भेटण्याकरता लागते की लोक तुम्हाला का सोडतायत? तुमची भांडूपमधली मंडळी, तुम्ही राहतात तिथली मंडळी तुम्हाला सोडून गेली, सोडून जातायत. लाईन लागणार आहे काही दिवसात. आधी स्वतःच्या बुडाखाली काय आहे, काय जळतंय
याचा विचार करा आणि मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करा. बातमी पुण्यात कारण पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या महायुतीतील शिवसेना प्रवेशावरून भाजप नाराज आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध केलाय. भाजपचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोटनिवडणुकीत कसब्यात धंगेकरांनी भाजपचा केलेला पराभव पदाधिकाऱ्यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. त्यामुळे धंगेकरांच्या शिवसेनेला प्रवेशाला त्यांनी विरोध दर्शवलाय. पुढच्या बातमीकडे. शिवशाही बलात्कार प्रकरणात एसटीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आता समोर आलाय. कारण परिवहन मंत्र्यांनी आदेश देऊनही चौकशी समिती नेमली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते. अहवाल 7 दिवसात देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र 15 दिवस उलटूनही समितीची स्थापना झालेली नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या एसटीच्या सुरक्षा दक्षता खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येते. दरम्यान हा अहवाल आज संध्याकाळी येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढची बातमी. मल्हार सर्टिफाईड झटका मटणावरनं ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मंत्री नितेश राणेंवरती जहरी टीका केली आहे. काही लोकांना भारताचं अफगाणिस्तान करायचं आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटणाची घोषणा मंत्री नितेश राणेंनी केली होती. आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेला आहे. या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे. त्यात ना भारतीय जनता पक्ष होता, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि जे आता खटके झटके उटके करतायत ना त्यांचे बापदादेसुद्धा कोणाचेच नव्हते हे तुम्हाला मी सांगतो आहे. ओळ्यात पुढच्या बातमीकडे. जेजुरी गडावर आता ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाचा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी जोरदार विरोध केलाय. मंदिरात ड्रेस कोड ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. मंदिर प्रशासनानं ड्रेस कोडचा जबरदस्तीचा निर्णय भक्तांवर लादू नये असंही त्यांनी म्हटलंय. जेजुरीचा खंडोबाचं देवस्थान जे आहे ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जातं. तिथे आता ड्रेस कोड लागू करण्याचं जे आहे ते देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतलाय. खरं तर हा भक्तांवर लादलेला निर्णय आहे. कुणीही तोकडे कपडे घालून कुठल्याही मंदिरात जात नाही. परंतु जेव्हापासून हिंदुत्ववादी सरकार आले जबरदस्ती प्रत्येक मंदिरामध्ये जायचं, अशा पद्धतीचे ड्रेस कोडचे फलक लावायचे आणि संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं जे काम आहे ते सर्रास सुरू आहे.